तर काका नमस्कार. नमस्कार. आपण WD न्यूज साठी आज मुलाखत घेणार आहोत तुमची. यस. आज बाबूराव गळाकाटू, राणी सावरगाव देवी देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव गळाकाटू, आज आपण यांची प्रत्यक्ष मुलाखत घेणार आहोत. काका बोला. राणी सावरगाव मध्ये देवीचं नाव खूप मोठं आहे आणि राणी सावरगाव मध्येच नाही तर आजूबाजूच्या जेवढे बी वाड्या खेड्या गाव किंवा गंगाखेड भिंगाखेड तालुके महाराष्ट्रामध्ये आपल्या देवीचं नाव सगळीकडे आहे. देवीच्या देवस्थानासाठी काय योगदान आहे गावकऱ्यांचं? आता या देवीचा उत्सव हा दिनांक बरं का 15 ते 28 या तारखेपर्यंत चालणार आहे. या निमित्त या ठिकाणी येऊन सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य अध्यक्ष या नात्यानं आम्ही विश्वस्त मंडळी करतो. तसेच प्रतिनिधी सरपंच ग्रामपंचायत राणी सावरगाव, त्याच्यानंतर मानकरी मंडळ आणि आमचे या संस्थांची निगडीत असलेले सदस्य यांच्या मार्फत बैठका घेऊन आम्ही सर्व विश्वस्त मंडळीने नियोजन सगळ्यांनी मिळून नियोजन केलेले आहे. गावकऱ्यांचं पूर्ण सहकार्य आम्हाला आहे. देवस्थानासाठी जे भाविक भक्त लांबून येतात त्यांची गाड्या पार्किंगची सोय तुम्ही काय केली? पोलीस प्रशासन आणि विश्वस्त यांनी आणि सरपंच राणी सावरगाव या सर्वांनी मिळून आम्ही बाजार रस्त्यामध्ये पार्किंगची व्यवस्था पूर्ण केलेली आहे आणि तिथूनच या दर्शनाची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आपल्या देवस्थानची जागा असताना मग बाजारामध्ये पार्किंग का? तर यावर्षी आम्ही ठरविलं होतं की देवीचे जे संस्थांची जी जमीन आहे त्यामध्ये पार्किंग व्यवस्था करावी, परंतु पोलीस प्रशासन आम्ही आणि सरपंच या लोकांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी कापूस या नावाचं बियाणं पेरलेलं होतं आणि अशा पद्धतीने ते आज उपटून टाकणं हे योग्य वाटलं नाही आम्हाला. म्हणून आम्ही ही सदरील व्यवस्था तिघांच्या सहकार्याने बाजारपेठ या ठिकाणी रिकामी जागा आहे, त्याच्यानंतर धुळे यांच्या काही प्लॉटची जमीन रिकामी आहे, ह्या 2 ठिकाणी आम्ही अतिशय चांगल्या प्रकारानं त्याची व्यवस्था पार्किंगची केलेली आहे. कोणत्याही प्रकारची अडचण आम्हाला त्या ठिकाणी निर्माण होणार नाही अशा प्रकारची सोय आमच्याकडून करण्यात आलेली आहे. पुढील वर्षी मात्र आम्ही सदरील जमीन ही रिकामी करून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याचं ठरवलेलं आहे. श्री रेणुका देवी मंदिराला गावकरी मंडळींचं काही योगदान आहे का? संपूर्ण गावकरी मंडळांचं आम्हाला सहकार्य आहे. आमचे जे मानकरी आहेत बरं का, मानकरी विश्वस्त त्याच्यानंतर सरपंच पोलीस यांच्या बैठका आम्ही घेतल्या आणि त्याच्यानंतरच आम्ही या यात्रेचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी या गावकरी मंडळीकडून अडचण नाही. त्यामुळं आणि जे समजा आहे त्यांचं आम्ही निराकरण केलेलं आहे. पोलीस स्टेशननी आम्हाला ज्या प्रकारच्या सूचना दिल्या त्याचं पालन आम्ही पूर्ण पद्धतीनं सगळ्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. या ठिकाणी यात्रेची व्यवस्था पूर्णपणे आम्ही केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे जी नवरात्र उत्सव साजरा होतो यासाठी जे भाविक भक्त येतात यांच्यासाठी काही मंदिरामध्ये काही सोय आहे का? हो, या ठिकाणी भक्तासाठी भक्त निवास बांधलेले आहेत आणि भक्त निवास बांधलेले असताना त्या ठिकाणी राहण्याची त्यांची संपूर्ण सोय केल्या जाते. या ठिकाणी शहाजी जाधव या नावाचा भक्त आहे, त्यांनी दरवर्षी 10 दिवस या ठिकाणी त्यांची फराळांची सोय केल्या जाते. गेल्या अनेक वर्षापासून हा भक्त या ठिकाणी 10 दिवसासाठी व्यवस्था करतो आणि प्रसाद देतो, अशी आमची व्यवस्था आहे. भाविक भक्त हे दान देतात, दान अर्पण करतात. देवस्थानकडून अशी काय सुविधा आहे की भक्तांना ती पोहोचते? आमच्याकडे कार्यालय उपलब्ध आहे,
त्या ठिकाणी संपूर्ण माईकची व्यवस्थेप्रमाणे आम्ही त्यांना सूचना करतो. आमच्याकडे येणारे जे लोक भक्त आहेत ते रीतसर पावती देऊन बरं काय आम्हाला दान देतात. त्यांना आम्ही पावती देतो. दरवर्षी आमचं ऑडिट या संस्थांचं होते आणि त्याची पूर्तता आम्ही केलेली आहे. रेणुका देवी मंदिरामध्ये जे आता पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांचं पूर्णपणे योगदान आहे का मंदिराला, देवस्थानाला? पुजारी हे आतापर्यंत त्यांचे वडील जे होते ते म्हातारे ते भावनिक होते, त्यांना सर्व विधी येत होता. परंतु आता नवीन जी पिढी निर्माण झालेली विधीच येत नाही, आरत्या येत नाहीत, आरत्या येत नाहीत. बाहेरून संध्याकाळी आरती होते, अखेर सर्व मध्ये जाते, कोण म्हणते? हे बाहेरचे त्यांची पाहुणे मंडळी आणतात आणि पाहुणे मंडळी करून ह्या आरती म्हणतात. ह्यांना स्वतः कसल्या प्रकारचा विधी येत नाही आणि त्यामुळं येणारे जे भक्त आहेत ते नाराज होतात आणि ते स्वतः ते म्हणतात आणि आपली पूजा करून घेतात. अशा प्रकारची अवस्था या नवीन येणाऱ्या पुजाऱ्याकडून होते, ह्याची विटंबना होते. अशा प्रकारची अवस्था चर्चा आमच्या येणाऱ्या भक्ताकडून आमच्याकडे नोंदविल्या जाते. धर्मशाळेसाठी तिथं राहण्यासाठी तुम्ही कर घेता का? धर्मशाळेसाठी राहण्यासाठी आम्ही कोणताही कर घेत नाहीत. फक्त ज्या खोल्या त्यांना उपलब्ध पाहिजे असतील तरच आम्ही त्यांच्याकडून कर घेतो. मात्र ज्या खोल्या आम्ही देतो त्यांचे आयडेंटिटी कार्ड घेतो लक्षात, आणि सुरक्षितता म्हणून ते जाताना त्यांच्याकडून आम्ही आयडेंटिटी कार्ड म्हणजे ते ओळखपत्र त्यांना वापस करतो आणि त्या पद्धतीने आम्ही हे कार्य करतो. खूप लांबून भाविक भक्त दर्शनासाठी, तर त्यांच्यासाठी गोरगरिबांसाठी काही सुविधा आहे का? गोरगरिबासाठी तर सुविधा आहेच आहे ना, कारण गोरगरिबांसाठी इथं जे आपला प्रसाद वाटप होतो त्यांना खाण्याची व्यवस्था आहे. परंतु जे बाहेर गावून येतात लक्षात, ज्यांना खोल्या उपलब्ध करून देतो, नागपूर, हैदराबाद, अहमदपूर, लातूर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर बीड या ठिकाणाहून अनेक भक्त या ठिकाणी येतात आणि त्यांची व्यवस्था पूर्ण पद्धतीनं होते. 8-10 वर्षांपूर्वी तिथे एक मस्त मोठी जत्रा भरत होती आणि जत्रेसाठी आजूबाजूची जागा वापरली जात होती. तर आता अशामध्ये तेवढं जत्रा दिसत नाही आणि रात पाळणे जे येत होते ते पण दिसत नाही. आता काय झाले, येणारे भक्त जे आहेत ते उपलब्ध त्यांच्या जो गाड्या घोड्या ते वाहनं असल्यामुळं लोक येतात आणि दर्शन घेऊन जातात. पूर्वी बैलगाड्यांनी लोक येत होते आणि बैलगाड्या वापरल्यामुळं ते थांबत होते, त्यांची राहण्याची व्यवस्था उपलब्ध होती. परंतु आता इतकी प्रगती झाली की येणारे भक्त हे सर्व वाहनातून येतात आणि दर्शन घेऊन आपले आपले परत जातात. अशा प्रकारची व्यवस्था आता झालेली आहे. रेणुका देवी मंदिरासाठी पूर्ण फरशांचं योगदान जे आहे, फरशा बसवलेले आहेत, त्यांचं पूर्ण काम केलेलं आहे टाईल फरशी, तर ते देवस्थानकडून झालेलं आहे का अजून कोणाकडून? हा, या ठिकाणी हैदराबादचे एक भक्त येतात दरवर्षी. ते थांबतात इथं आणि थांबून त्यांनी परिसराची पाहणी केली. त्यांनी सांगितलं की ह्या फरशा मी पाठवून देतो. भक्ताकडून ह्या फरशा त्यांनी हैदराबादहून आमच्याकडे ट्रकनी पाठविल्या. मग ट्रकनी पाठविल्याच्या नंतर ह्या फरशा कट करणे आणि कट करून त्यांना सगळं साहित्य पुरविणे, सिमेंट, कच बरं का, वाळू इत्यादी साहित्य हे संस्थांना पूर्ण करून त्यांची मजुरीसुद्धा या संस्थांकडून दिलेली आहे आणि तो संपूर्ण खर्च या संस्थांमार्फत केलेला आहे. जे लांबून लांबून यात्रेकरी येणार आहेत त्यांची व्यवस्था देवस्थानकडून आहे का पुजाऱ्याकडून आहे? नाही, पुजाऱ्याचा काहीही संबंध येत नाही. हे संपूर्ण व्यवस्थापन हे ट्रस्ट असल्यामुळं, संस्थान ट्रस्ट असल्यामुळं आणि ट्रस्ट असल्यामुळं संपूर्ण जबाबदारी विश्वस्तांची आहे. याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम किंवा ह्याच्यावर नियमावली लावण्याचं काम किंवा सर्व सुधारणा करण्याचं काम हे विश्वस्त मंडळाकडून केलं जातं.
पुजाऱ्यांचा याच्याशी कसल्याही प्रकारचा संबंध येत नाही. आता या मंदिराबद्दल, हो. परिसराबद्दल, गावकऱ्यांबद्दल, आपल्या सरपंचांबद्दल काही 2 शब्द बोलणार आहात? हो, सरपंच अतिशय उत्तम काम करतात. गेल्या 10 दिवसापासून सरपंच या ठिकाणी दररोज चक्कर मारतात आणि संपूर्ण व्यवस्थापन स्वच्छतेचं काम या सरपंचाने अतिशय उत्तम प्रकारे इथं ग्रामपंचायत मार्फत करून घेतलेला आहे. हा सरपंचाचा योगदानाचा भाग आहे. त्यातल्या त्यात पोलीस प्रशासन सुद्धा उपस्थित होते. पण पोलीस प्रशासनानं जी बैठक घेतली, संस्थान आणि पुजारी यांच्यामध्ये ठरलं होतं की बुवा या काळामध्ये कसल्याही प्रकारचा वाद होऊ नये असं ठरलेलं असताना सुद्धा या रामदास या नावाच्या या वर्षीच्या पुजाऱ्यांनी आत्ता या काळामध्ये व्हॉट्सअपला मुलाखत दिली आणि संस्थांची बदनामी करण्याचं कार्य त्यांच्याकडून घडलं. दुसरी गोष्ट, संस्थांनी मुळपेठ मंदिर या नावाचं ह्यांचं दुसरं मंदिर आहे, त्या ठिकाणी आतापर्यंत पूर्ण व्यवस्था केलेली होती आणि सुविधा तिथं उपलब्ध करून दिलेली होती. लाईट, पार्किंगची व्यवस्था, त्याच्यानंतर रॅलिंग, त्याच्यानंतर दरवाजा नवीन पाडले आणि रंगरंगोटी इत्यादी संपूर्ण व्यवस्था ही विश्वतामार्फत होती. परंतु गेले वर्षी यांनी वाद निर्माण करून त्या ठिकाणी विश्वताच्या विरुद्ध त्या मंदिराचा ताबा घेतला, त्याच्या तक्रारी केल्या. परंतु पोलीस प्रशासनानं मात्र अद्यापही गेल्या 1 वर्षापासून कोणतीही कारवाई केलेली नाही. दुसरी गोष्ट, आता बैठक घेतल्यानंतर शांततेची रामदास या जोशी नावाच्या या पुजाऱ्यांनी त्या ठिकाणी असलेले साहित्य आम्ही जे ठेवण्यासाठी जी पत्राची खोली केली होती त्याचं कुलूप मोडलं, त्याची तक्रार केली. परंतु कसल्या प्रकारचं प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी व्हॉट्सअपवर आमच्या विरुद्ध त्यांनी अशा प्रकारच्या कारवाया केल्या. मग याच्या विरुद्ध पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे होते, परंतु पोलीस कारवाई यांनी केली नाही. आतापर्यंत गेल्या वर्षापासून बरं का आम्ही या मुळपेठ मंदिराचा वाद निर्माण झालेला आहे, पण पोलीस प्रशासनानं अजून तरी त्या ठिकाणी निर्णय न घेता काम चालू आहे त्या पुजाऱ्याचं. त्यानंतर आता मात्र आम्ही 1 वर्ष गपचूप बसलो, परंतु प्रशासनाच्या विरुद्ध, पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध आता यात्रा संपल्यानंतर आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे जाणार आहोत आणि ह्या सगळ्या बाजू त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि त्या संदर्भातले आम्ही त्या ठिकाणी आमचं म्हणणं मांडून योग्य ते निर्णय घेण्याचा आमचा मानस आहे. श्री रेणुका देवी देवस्थानचे विश्वस्त मंडळ व पुजारी हे व्यवस्थित काम करतात. विश्वस्त मंडळ काम करतंय, परंतु पुजाऱ्याकडून अजिबात सहकार्य मिळत नाही. गेल्या 2 वर्षापासून विश्वस्त मंडळाने दिलेल्या नियमानुसार सदरील पुजारी वागत नसल्यामुळे अनेक तक्रारी झाल्या, त्याची चौकशी झाली आणि धर्मादाय आयुक्तांनी परवाच त्याची चौकशी रिपोर्ट दिला की विश्वस्त मंडळानं जे करील त्याप्रमाणे तुम्ही वागा, परंतु ते तसं वागत नाहीत. मधल्या कोणत्याही वस्तू गेल्या 2 वर्षापासून देत नाहीत, त्याच्यामुळं आर्थिक नुकसानाला तोंड द्यावं लागतं आणि कोणत्याही प्रकारचं ते सहकार्य करत नाहीत. आम्ही परंपरागत आहोत असा कुठेही त्यांना आम्ही नोटीस दिली, परंतु त्यांच्याकडे पुरावा नाही. वास्तविक पाहता बरं का आम्ही दरवर्षी पुजारी म्हणून 3 दिवस या ठिकाणी कार्यरत असतो आणि आम्हाला होत नसले, आम्ही जागीरदार झाल्यामुळे किंवा पोलीस बरं का मानकरी मंडळ जे राणी सावरगावात आहे ते माली पाटील आणि पोलीस पाटील या कार्यात मग्न असल्यामुळं ह्या दोघांच्या संमतीनं या पुजाऱ्यांना काम करण्याची संधी आमच्याकडून दिलेली आहे. वास्तविक पाहता ह्यांचा कसल्याही प्रकारचा संबंध या ठिकाणी नाही, परंतु ते आम्ही वंश परंपरागत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा विधी येत नाही. बाहेरून माणसं मागून हे विधी करतात. रात्रीच्या आरत्या पूर्ण म्हणत नाहीत, त्यांना येत नाहीत, पूजा सुद्धा त्यांना पाठ नाही.
प्रत्यक्ष येऊन पाहावं, गावकऱ्यांनी सुद्धा येऊन पाहावं आणि बाहेरच्या भक्तांनी सुद्धा येऊन पाहावं, आमची अशी मागणी आहे. कारण हे पुजारी आहेत, हे पैसा लुटीचं काम करतात. मध्ये प्रत्येक माणसाला त्रास होतो. नारळ सुद्धा पाण्याचं असलं तरच स्वीकारतात, पाणी नसलेले नारळ वापस करतात. अशा प्रकारची दादागिरी यांची या ठिकाणी चालू आहे. त्यांनी जे सांगितलं की आम्ही पोतीला खर्च करतो, पोतीसाठी तेलाचा, वास्तविक पाहता भक्ताकडून जे तेल जमा होतं त्याच्यावरच त्यांचं ते भागतं, ते खर्च करीत नाहीत. ते जे म्हणतात की आम्ही उत्सवासाठी ह्या होमासाठी खर्च करतो, वास्तविक पाहता त्यांचा 5,000च्या वरे खर्च येत नाही. दुसरी महत्वाची, त्यांनी या ठिकाणी हे करतात, काय आपलं जेवण करतात बरं का, ह्याचं जेवण करतात. ते गावातल्या फक्त 400 माणसाला वरण भात एवढंच भाकरी असंच जेवण देतात गोंधळाचं. वास्तविक त्याचा 50,000चा खर्च नाही. ह्यांनी जे सांगितले ते सपशेल खोटं आहे. त्याची तपासणी प्रत्यक्ष धर्मादाय आयुक्तांनी करावी, गावकऱ्यांनी करावी, कोणाला ज्यांना करायचे त्यांनी करावी, परंतु यांचा खर्च कोणत्याही प्रकारचा जास्त नाही. आमचा जे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उत्पन्न 50 एकरमध्ये खातो. आमचं दरवर्षी जे उत्पन्न होतं ते 1/3 उत्पन्न आम्हाला संस्थांकडे जमा करावं लागतं आणि त्याचं ऑडिट होत असतं. अशा प्रकारची व्यवस्था आमची आहे. इथं कुठल्याही प्रकारचा असा अनागोंदी कारभार नाही. दरवर्षी ऑडिट केल्या जातं आणि ते प्रसिद्ध. अनेक वर्षापासून मधल्या उत्पन्न देण्याचं काम प्रशासनानं त्यांना सांगितले, धर्मादाय आयुक्तानं त्यांना सांगितले, परंतु मधला कोणताही खर्च देत नाही. वास्तविक पाहता या मंदिरामध्ये मधल्या पेटी ठेवलेली आहे, दानपेटी, परंतु त्याच्यावर ते बसतात आणि एक बघून ठेवून त्याच्यामध्ये हे पैसे जमा करतात. कसल्याही प्रकारचा त्यांचा आमच्याकडे हिशोब देत नाहीत. आलेले सोने साडी वगैरे गेल्या 2 वर्षापासून त्यांनी बंद केले. त्याचा वाद चालू आहे. ते प्रशासनाला आम्ही कळविलेलं आहे आणि प्रशासनानं त्याची चौकशी करून रिपोर्ट दिला की बाबा अशा प्रकारचं वर्तन तुमच्याकडे होऊ नये आणि जर होत असेल तर त्यांना तुम्ही काढू शकता. अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला सूचनेद्वारे कळवलेलं आहे. आम्ही ते ॲक्शन घेतली नाही. त्याचं कारण असं की यांच्या पोटावर पाय द्यायचा नाही आणि त्यांना काढायचं नाही. परंतु संयम आमचा तुटल्यावर आम्ही मात्र कोर्टामार्फत या बाबतीत निर्णय घेणार आहोत. त्यातल्या त्यात ज्या चौकशा आम्ही पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत, परंतु कसल्याही प्रकारचं सहकार्य झालं नाही. आम्ही मात्र आता संस्थान यानंतर हे दसरा उत्सवात ठरलेल्या शांततेनुसार आम्ही हा दसरा उत्सव पार पाडणार आहेत आणि त्याच्यानंतर मात्र पोलीस स्टेशनबाबत किंवा कारवायाबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी परभणी यांच्याकडे आम्ही मागणीसाठी जाणार आहोत असं आमचं ठरलेलं आहे. त्या निमित्ताने हे कार्यवाह चाललेलं आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला दरवर्षी 3 दिवसाचं बरं का पूजार्पण येतं, म्हणजे हे पूर्वी परंपरागत आहे. म्हणजे हे पुजारी नाहीत, आम्ही पुजारी आहोत, परंतु आम्हाला होत नसल्यामुळं त्यांना बरं का त्यांच्याकडून हे काम करून घेण्याचा आमचा निर्णय ठरलेला होता. त्याप्रमाणे आम्ही काम करतो. वास्तविक पाहता आम्हीच या मंदिराचे पुजारी आहोत, परंतु आम्हाला जहागीरदारी मिळाली आणि त्यांनाही माली पाटीलकी आणि पोलीस पाटीलकी मिळाली म्हणून आम्ही काम आम्हाला करता येत नसल्यामुळं आम्ही फक्त ह्यांना पूजार्पणासाठी आम्ही नेमलेलं आहे, इतरांनी कोणी नेमलेलं नाही. परंतु तरीही हे म्हणतात की आम्ही परंपरागत आहेत, परंपरागत नाहीत. या संदर्भात सुद्धा आम्ही योग्य ती कारवाई पुढे करणार आहोत आणि निर्णय घेणार आहोत. आमचं म्हणणं असं आहे की सदर पूजार्पण हे बरं का हे पूजार्पण हे हरासमार्फत यांच्याकडूनच आम्ही द्यावं, म्हणजे आम्हाला त्याचं उत्पन्न होईल. हराशी करूनच जर पूजार्पण दिलं तर ह्याचं योग्य मानधन आम्हाला मिळेल आणि आमचा खर्च भागेल. अनेक विकासाचे कामं गेल्या 5 वर्षापासून आम्ही केलेले आहेत. हे प्रत्यक्ष जनतेला माहीत आहे आणि योग्य व्यवस्था, रंगरंगोटी, फरशा, इतर संडासी व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, बांधकाम, अशा प्रत्येक गोष्टी या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा
म्हणजे आक्षेप येणार नाहीत याची आम्ही काळजी घेतलेली आहे. मात्र पुजारी मात्र या प्रकरणी आम्हाला सहकार्य करत नाहीत. आम्ही मात्र आता यानंतरचे निर्णय घेणार आहोत. तर हे रेणुका देवी संस्थान हैदराबाद गव्हर्नमेंटकडे पूर्वीपासून जुने नोंदवलेले होते. नवीन ॲक्ट आल्यानंतर 1961चा ॲक्ट आल्यानंतर नवीन रिन्युअलची कारवाई सुरू झाली आणि 1972मध्ये हे संस्थान रजिस्ट्रेशन झालं. आणि त्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर देवीसमोरच्या उत्पन्नाचा हिशोबसुद्धा दाखवावा असे आदेश होते. मग या संबंधात आम्ही पुजाऱ्याला संपर्क साधला. पुजारी म्हणले आम्ही हिशोब देत नाहीत. मग समोरच्या उत्पन्नाचा हिशोब सोडून चिल्लर वगैरे मग आम्ही सरळ हिशोब ऑडिट करत राहिलो. 1961 पासून आजपर्यंत ऑडिट रिपोर्टवर पहिलं कलम असं आहे की देवी समोरचं उत्पन्न दाखवलं जात नाही. असा ऑडिट रिपोर्ट आज आहे, पहिला रिपोर्ट आहे. मग दाखवला जात नाही म्हणल्यानंतर मग शेवटीला आम्ही पुजाऱ्याशी संपर्क साधून दोघांच्या सामंजस्याने मधले मार्ग काढले आणि पुजाऱ्याला इतक्या रुपयापर्यंतची साडी द्यावी, इतक्या रुपयापर्यंत दागिने द्यावं, वस्तू द्याव्या असं ठरवलं. असं सुरळीत सगळं चाललेलं होतं. मध्येच संस्थांचं इन्स्पेक्शनला बंडाळे साहेब औरंगाबादला जेवढ्या धर्मादाय ऑफिसला होते त्यांना मी विनंती केली की साहेब माझ्या संस्थानला या तुम्ही. अहो नाही हो म्हणले, आम्हाला ते खेड्यापाड्यापर्यंत इतकं आमचा हात पोचत नाही औरंगाबादच्या ऑफिसपासून. म्हटलं साहेब तुम्ही जिल्ह्यापर्यंत येताल की, ज्या दिवशी आलात ना मी तुम्हाला घेऊन जाईल. मग ते ज्या दिवशी परभणीला दौरा आला बंडाळे साहेबाचा त्यांना इथं मी भाग पाडले यायला आणि भाग पाडल्यावर त्यांनी सगळं इन्स्पेक्शन केलं. आणि ज्यावेळेला माझी कीर्द कालच्या तारखेपर्यंत पूर्ण आणि हातावरची शिल्लक त्या शाळेत त्यांनी पाहिली. अरे बापरे म्हणले, एवढ्या ग्रामीण भागामध्ये इतकं अप टू डेट रेकॉर्ड ठेवणारं हे पहिलं संस्थान आहे असं मी समजलो. त्याच वेळेला उत्तमदेव यांचं जोशी यांचं चालू होतं. तर उत्तमदेव जोशींनी पुन्हा विनंती केली की साहेब इथं जे ठरवून दिलं आहे आम्हाला विश्वस्तांनी इतक्या रुपयाची साडी, आता महागाई वाढली, थोडं वाढवून मिळावं. मग उत्तमदेवाने विनंती केली, त्यांच्या विनंतीनुसार आम्ही पण वाढ करत राहिलो. अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला महागाई होत गेली त्या वेळेला आम्ही वाढ करत गेलो. आणि आता शेवटच्या टप्प्यावर म्हणजे 300 रुपयाच्या आतपर्यंतची साडी आणि 200 रुपयाच्या आतपर्यंतची वस्तू पुजाऱ्यांनी घ्यावी असं आम्हीच ठरविलं. शासनाचं काही जरी असलं तरी आम्ही आपसातल्या सामंजस्याने असं ठरवलं. हे सगळं व्यवस्थित चालत आलेलं आहे. पुढे हे सगळं चालत असताना आता हे पुजाऱ्यांना थोडं घातक वाटू लागलं. मग त्यांनी भ्रष्टाचाराची विश्वस्त भ्रष्टाचारी आहेत अशा प्रकारची फौजदारी जिल्हा न्यायालय परभणीमध्ये केली आणि 14 जणांवर पोलीस केस केली आमच्या विश्वस्त आणि सगळ्या कुटुंबियावर लागली, असलेले नसलेले पोरं सोरं. तिथं ती कारवाई 1900 साधारणपणे आता मला आठवते तसं 81ची कारवाई येते आणि ती कारवाई विश्वस्त सेफ निर्दोष झाली त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या कारवाईमधून. मग ते भ्रष्टाचाराच्या कारवाईमधून निर्दोष झाल्यानंतर पुजारी गबसले नाहीत. पुन्हा पुजारी हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये गेल्यानंतर तिथंसुद्धा कारवाई किती चालत राहिली. 2005 ईस्वीपर्यंत हायकोर्टामध्ये तिथं पुजारी भगवानजी दुबे वगैरे वगैरे कोणी असतील त्याच्यामध्ये तिथंसुद्धा पुजाऱ्याचं फेटाळलं गेलं हायकोर्टामध्ये सुद्धा. आणि हायकोर्टाने आदेश दिले जॉईंट चॅरिटी कमिशनला की या संस्थांची एक स्कीम तयार करा आणि त्या स्कीमप्रमाणे संस्थांचे कारभार चालावा. असं चालत असताना ती स्कीम चालू झाली, आदेश झाले. त्या आदेश झाल्यानंतर जॉईंट चॅरिटी कमिशनरकडे सुद्धा तिथं पुजारी व्हर्सेस विश्वस्त मॅटर चालत राहिलं आणि त्यांनी स्कीम करून दिली. नरहरी पुजारी त्याच्यामध्ये मेन रोल होता त्या काळामध्ये. आणि जी स्कीम तयार झाली, स्कीम आली आता इम्प्लिमेंटेशनला. तर माझ्या माहितीमध्ये 2009मध्ये काहीतरी स्कीम तयार झाली. त्या स्कीमप्रमाणे आम्ही कारभार करायचा प्रयत्नाला अगदी लागलो. अगदी बाबा स्कीमप्रमाणे कारभार व्हावा, स्कीमप्रमाणे कारभार व्हावा. आता ह्या स्कीम तयार होण्याच्या अगोदर मध्ये घटना झाली. जॉईंट चॅरिटी कमिशनर मंगेश पाटील होते. आज जे मला वाटतं हायकोर्ट बॉम्बेला नाही तिथं आता हे येतं ते मंगेश पाटील जज आहेत, हायकोर्ट जज आहेत.
तर ते होते. ह्या पुजाऱ्यांनी त्यांच्याबद्दल पेपरबाजी केली, कंप्लेंट केली. हे जॉईंट कमिशनर पैसे खात आहेत, यांनी पैसे खाल्ले. आणि खरं म्हणजे साहेब, आमच्या माहितीमध्ये तो माणूस इतका नॉन करप्ट अगदी म्हणून प्रसिद्ध होता महाराष्ट्रामध्ये. त्याला ते खपलं नाही त्याचे पैसे खाण्याबद्दलची कंप्लेंट. त्यानं ताबडतोब आम्हाला त्या तारखेला बोलावलं. म्हणले, सावरगावकर, गळाकाटू साहेब, मी तुमची कारवाई चालू इच्छित नाही. मी वरून लिहिले म्हणले मुंबईला, तुमची कारवाई आता दुसऱ्या टेबलला, पुढच्या टेबलला जाईल. आता ठीक आहे, आपलं जे काय त्यांचं नियमाप्रमाणे मग दुसऱ्या टेबलला कारवाई जाऊन त्यांनी स्कीम तयार केली. ती स्कीम जशी तयार केली त्याप्रमाणे आम्ही कारभार चालवायचा प्रयत्न केला. एवढ्या मधल्या काळामध्ये मंगेश पाटलाने विचारलं, साहेब तुमची बदनामी केली आहे पेपरबाजी, तुम्ही कारवाई वगैरे काही करत नसतो अशा लोकांवर. काय करावं म्हणले, आमच्या बदल्या होत्या 3-3 वर्षाला, आम्हाला उगं तारखा पिशा केल्या, जाऊ द्या असं असतंच आहे. म्हणजे मी करू का साहेब त्या पोलीस कारवाई त्यांच्यावर फौजदारी? हो करू शकता म्हणले तुम्ही. मी कारवाई गंगाखेड न्यायालयामध्ये टाकली आणि या नरहरी पुजारी वगैरे फौजदारी केस टाकली त्यांच्यावर. आणि ते मला एवढाच राग, माझं काही होणार, मला किती वाईट म्हणा, मंगेश पाटलाला तुम्ही एका जजला तुम्ही बदनाम करता का? मी साहेब ती कार्यवाही लढवली, त्यांना शिक्षा झाली. नरहरी पुजाऱ्याला फौजदारी गुन्ह्यामध्ये न्यायालयाचा अवमान केला म्हणून त्याला 3 महिन्याची सजा झाली. आता आणि आता त्यांनी बचावासाठी म्हणून पुन्हा जिल्हा न्यायालय वरिष्ठ कोर्टामध्ये अपील केलेलं आहे. सध्या ते अपील चालू आहे. त्या स्कीमप्रमाणे अंमलबजावणीचा प्रयत्न करायचा विश्वास करीत आहेत म्हणून पुजाऱ्यांना त्रास होत आहे. आणि हे स्कीमप्रमाणे चालवायला लागलो हे त्यांना खपणं म्हणून त्यांनी गुंडगिरी चालू केली. अशानं तरी काहीतरी भांडणं होतील, अशानं काही चालू होते. आणि म्हणून हा राडा सुरू झालेला आहे. आणि अक्षरशः 1.25 वर्ष झालं मंदिरामधल्या साड्या, दागिने, सोनं, चांदी काय ते सगळं कंप्लीट ठेकेचं. आम्हाला भांडाभांडी करायची नाही, अरे तुरे करायचं नाही. जे कायद्यानं होईल ते साहेब, जे होईल ते होईल. अहो कायद्यानं सगळं जरी झालं आणि समजा आम्ही अपात्र ठरलो, काही हरकत नाही, आम्ही पाय उतार होत ना, आम्हाला त्याचं काही चिंता नाही. पण स्कीमप्रमाणे चालावं ही आमची अपेक्षा आहे. आता आमची एवढी इच्छा आहे, जर त्यांना जर काही खरंच हे स्कीम मान्य नसेल, त्यांनी अजून पुढे कुठं जायचं, न्यायालयात जावं, धर्मादायाकडे जावं, तिथून त्यांनी बदलून आणावी स्कीम. आमचं त्याला विरोध नाही. तर खरं जे कारण चालू आहे आता हे गुंडगिरीचं, ते स्कीमप्रमाणे विश्वस्त प्रयत्न करीत आहेत आणि त्यालाही त्यांचा विरोध आहे. एवढं खरी बाबी ही आहे म्हणजे त्याच्यातली. म्हणून ही खळबळ वगैरे चालू आहे, राडा जे चालू आहे ते. आता राडा काय चालू आहे? आता राडा असं चालू आहे की आज कुणी जरी भक्त आला तर मध्ये दागिना येऊ, साडी येऊ, तिथं आमचा कारकुनाला ते शिवीगाळ करतात, हाणामारी करतात, तुला येऊ देत नाही म्हणतात, सतत मधलं दार जाळीचं उघडतात, पैशाचे लूट चालू आहे मध्ये. अगदी अभिषेकाच्या वेळेला लूट आहे मध्ये. इतके 500 रुपये ठेव, 100 रुपये ठेव तर तुला मध्ये जाऊ देतो. जे कोणी भक्त पैसे देईल त्याला मध्ये सोडायला येते आणि दर्शनाला हे कळेल. तर ह्या लुटीला आम्हाला मारामाऱ्या करायच्या नाही साहेब. पोलीस खात्याकडे आम्ही अनेक पत्र दिलेले आहेत, मग काय ते ॲक्शन होत नाही काही, आम्हाला ते काही माहिती नाही. आता हे तुम्ही असे हे जे आरोप आहेत, आता हे तुमच्याकडं एखादा हे आहे का पुरावा? तर पुरावे म्हणजे आधी आमच्याकडे तुम्ही पहा की 1.25 वर्षापूर्वी काय काय रजिस्टरला, स्टॉक रजिस्टरला काय आहे, पावत्या किती फाडल्यात, देणग्या किती फाडल्यात, आमच्या कॅशबुकमध्ये ह्याच्यामध्ये ते रेकॉर्ड, जनरल एंट्री म्हणतात, वस्तूचं सोनं चांदी ते सगळं ते ऑडिटमध्ये ते आहे. मग ह्या 1.5 वर्षातच कुठे गेल्या वस्तू, का नाही? तर एक वस्तू बाहेर येऊ दे ना. आम्ही भक्तांना म्हणलं, बाबा मध्ये जाय, ठेव देवी पुढे, मला आणून दे तर तुला पावती देतो. तर ते म्हणलं ते आमचं काही काम नाही साहेब, आम्हाला अर्पण केलं देवाबद्दल, तुमचं मॅनेजमेंट ठरवा, कोणाला द्यायचं आणि काय करायचं, आम्हाला काय करायचं त्याचा उचापती, ते तुमचं काम आहे मॅनेजमेंटचं. तर असं हे इस्क्रिटपणा चालू आहे, कारभार करू देण्यात. योगायोगानं आमचे अध्यक्ष 7-8 महिन्यापासून ते ऑपरेशन्स वगैरे ह्याच्यामध्ये आजारी होते. एक बदलून गेले, दुसरे आजारी पडले, त्याच्यामुळे थोडं सुपरविजन कमी होत असेल, असं असू शकतं. त्याचा हे फायदा घ्यायला येतं आणि त्याच्यामुळे हे असं बदनामी करायला येतं सगळी. चोराच्या उलट्या बोंब आहे. आणि असं म्हणलं तर मग चोराच्या उलट्या बोंबात म्हणता येईल किंवा अशा बोंबा चालू. ठीक आहे. तर आता याच्यावर साहेब तुम्ही जनता जनार्दनानं काय निर्णय घ्यायचा घ्यावा, खरं काय खोटं काय आहे ते जनतेनं ठरवावं. हा सवाल आमचा जनतेपुढे आहे आणि काय करायचं जनतेने करावं.